तुम्ही जंगलातला बिबट्या बघितला तर एक मादी वर्षाला साधारण 2 ते 3 बछडे जन्माला घालते. आणि नैसर्गिकरित्या निसर्गाचे जे काही हे आहेत इतर दुसरे मोठे नर म्हणजे जे त्या बिबट्याचे वडील नाहीत, इतर काही शिकारी प्राणी, त्याच्यामुळे जनरली बिबट्याचं जेव्हा पिल्लं मोठे होतात तेव्हा सक्सेसफुल ज्याला आपण म्हणतो तर एखादंच पिल्लू सक्सेसफुली त्याची टेरिटरी करून सर्वाईव्ह होतं. आणि तेच त्यांचं थेअरी आहे ती. बेसिकली जंगलातल्या बिबट्यांची हीच थेअरी अनुभवली आहे लोकांनी की जनरली जंगलामधल्या बिबट्यांमध्ये साधारण 3 पैकी एखादं पिल्लू चांगलं सर्वाईव्ह होतं. आणि मला सांग की तिथे काय नेमकं त्याची जी मेल फिमेल सायकल आहे ती कशी आहे? म्हणजे एकूण 10 बिबटे असतील तर त्याच्यामध्ये मेल किती असतात आणि फिमेल किती असतात? बेसिकली बिबट्या हा एक टेरिटोरियल प्राणी आहे. म्हणजे तो त्याचं क्षेत्र राखून त्या क्षेत्राचं रक्षण करतो. हो. आणि जनरली काही डॉक्युमेंटरीजमधनं किंवा काही अभ्यासांमधनं असं दिसून येतं आहे की जे मोठे नर असतात त्यांचे 30 ते 50 स्क्वेअर किलोमीटर एवढी टेरिटरी असते एका जंगलातला बिबट्याची. आणि मादी असेल तर ती 10 ते 25 स्क्वेअर किलोमीटर इतकी असते. आणि जनरली असंही अभ्यासलं गेलं आहे आणि त्याचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स पण आहेत की बऱ्याच वेळेला एखादा मोठा नर बिबट्या असेल तर शेजारी एका मादी बिबट्याला तो आसरा देऊ शकतो किंवा त्यांची टेरिटरी ओव्हरलॅप होऊ शकते. कारण असं आहे की प्रजननासाठी